कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. कामगारांच्या न्याय्य मागण्या तात्काळ मान्य करा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू आणि कॉलेज प्रशासनाचा काळा बुरखा जनतेसमोर फाडू, असा घणाघाती इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी दिला. कर्जत तालुक्यातील कुशिवली येथील युनिव्हर्सल बिझनेस स्कूल संचालित AI युनिव्हर्सल युनिव्हर्सिटीमध्ये सुरू असलेल्या कामगारांच्या आंदोलनावेळी ते बोलत होते. वदाब ग्रामपंचायत हद्दीतील या शैक्षणिक संस्थेत कार्यरत कामगारांनी विविध मागण्यांसाठी सोमवार 8 जून रोजी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला. कल्पना काळूराम बांगारे आणि लिली महादू होला या 2 महिला कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केलं असून तब्बल 63 कर्मचाऱ्यांनी त्याला पाठिंबा दिलाय. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसंच शिवसेना शिंदे गट यांनी उघड पाठिंबा दर्शवला. राजकीय पक्षांचे पदाधिकारीही उपोषणस्थळी सहभागी झाल्यानं आंदोलनाला अधिक धार मिळाली. कामगारांच्या प्रमुख मागण्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या 27 कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी आहे. याशिवाय आदिवासी महिला कर्मचाऱ्यांना संस्थेकडून दुय्यम आणि हीन दर्जाची वागणूक मिळते असा गंभीर आरोपही आंदोलकांनी केलाय. विशेष म्हणजे यापूर्वी 17 नोव्हेंबर 2025 रोजी स्थानिक नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन केलं होतं. त्यावेळी प्रशासनानं तोंडी आश्वासन दिली, मात्र त्यानंतरही मागण्यांकडे दुर्लक्ष करून ठेकेदारी पद्धतीनं कर्मचारी भरतीचा प्रस्ताव पुढे रेटल्याचा आरोप करण्यात आला. गेली 20 वर्ष संस्थेसाठी राबणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये यामुळे तीव्र संताप निर्माण झाला असून 2 जूनपर्यंत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. मात्र प्रशासनानं आंदोलनाची दखल न घेतल्यानं अखेर कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं. त्यामुळे संपूर्ण कॉलेज परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनस्थळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, शिंदे शिवसेनेचे युवा पदाधिकारी प्रसाद थोरवे, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट रंजना धुळे यांच्यासह तहसीलदार धनंजय जाधव, सहाय्यक कामगार आयुक्त मनीषा काटकर, सरकारी कामगार अधिकारी स्नेहल माटे आणि कर्जत पोलीस उपनिरीक्षक मिनल शिंदे उपस्थित होत्या. दरम्यान कॉलेज प्रशासनाच्या वतीनं HR अधिकारी राजलक्ष्मी भोसले यांनी मच्छिंद्र चव्हाण यांनी आंदोलकांशी चर्चा केली. वरिष्ठ अधिकारी बाहेरगावी असल्यानं निर्णयासाठी 1 दिवसाची मुदत देण्याची विनंती प्रशासनानं केली. बुधवारी सविस्तर चर्चा करून मागण्यांवर निर्णय घेण्याचं आश्वासन देण्यात आलं. यानंतर आंदोलकांनी आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी प्रशासनाला अंतिम मुदत देत आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित केलं. मात्र 10 जूनपर्यंत साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय. यावेळी सुधाकर घारे यांनी स्पष्ट शब्दात इशारा देत सांगितलं, आम्ही कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. प्रशासनानं दिलेली आश्वासनं हवेत विरली तर पुढील आंदोलन अधिक आक्रमक आणि व्यापक असेल. तर प्रसाद थोरवे यांनीही संस्थेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत कामगारांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील असा निर्धार व्यक्त केला. तसंच उपोषणकर्ते कामगाराच्या वतीनं स्थानिक ग्रामस्थ आप्पा गायकवाड यांनी देखील कॉलेज प्रशासनाला इशारा देत यापुढे आमचे आंदोलन हे रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचं असेल म्हणून सुनावलं. आम्ही आता कामगारांच्या वतीने कॉलेज प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी गेलेलो. आमच्यासमोर सुधाकर भाऊ होते, प्रसाद तोरवे होते, तहसीलदार साहेब होते, PI पाटील साहेब होते आणि बरेचसे कार्यकर्ते होते, ग्रामस्थ होते. आम्ही सर्व चर्चेसाठी गेलेलो. तर त्यांनी आम्ही सांगितलं काय कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्या सांगितल्या. जे पण आहेत 36 कामगारांना त्यांनी कायमस्वरूपी केलेले आहे आणि उर्वरित जे 22 का 24 आहेत कामगार त्यांनासुद्धा तुम्ही परमनंट करून घ्या, ही आम्ही मागणी मांडलेली आहे. आणि ते जे त्यांचं चाललेलं का जे परमनंट कामगार आहेत आणि जे ह्याच्यावरती आहेत पेरोलवरती आहेत सर्वांना आम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये टाकतो तर ते आम्हाला चालणार नाही. आमची एकच मागणी आहे का सर्व कामगारांना कॉलेजतर्फे घ्यायला पाहिजे. तर ते बोलले ठीक आहे, त्याच्यासाठी आम्हाला 2 दिवस द्या. बुधवारी तरुण सर जे कॉलेजचे ओनर आहेत ते बाहेर आहेत, ते आल्यानंतर फेस टू फेस आपण तरुण सरांबरोबर तुम्ही चर्चा करा आणि तिथे जो असेल तो फायनल डिसिजन होईल. तर तुम्ही आंदोलन स्थगित करा. तर आम्ही बोललो आंदोलन स्थगित नाही होणार, फार तर फार आम्ही माझे जे आमरण उपोषण आहे हे थांबवतो, परंतु साखळी स्वरूपाचं उपोषण आहे हे चालूच राहील. आणि बुधवारी त्यांनी अल्टिमेटम दिला आहे. ह्याच्यात आम्ही एकच सांगितलेलं आहे का बुधवारपर्यंत आम्ही थांबतो, साखळी उपोषण चालू ठेवतो, पण ह्या काळात तुम्ही कुठल्याही कामगार बाहेरचा आणता कामा नये.
आम्ही शांततेने आंदोलन करण्यास तयार आहे, पण तुम्ही जर कामगार बाहेरून आणलं तर आंदोलन तीव्र स्वरूपात होईल. मग त्याच क्षणी आंदोलन तीव्र होऊ शकतं. त्यासाठी त्यांनी शब्द दिलेला आहे की आम्ही सुद्धा कामगार बाहेरून आणणार नाही आणि 2 दिवस आम्ही शांततेने आंदोलन करणार आहेत. पण जर बुधवारी आमच्या कामगारांना न्याय भेटला नाही तर बुधवारी दुपारनंतर 100% रस्ता रोको होणार म्हणजे होणार. या गोष्टीवरती आम्ही आंदोलन आता स्थगित करत आहोत. स्थगित म्हणजे आंदोलन चालूच राहणार आहे, फक्त ते साखळी स्वरूपात राहील. गेली 3 दिवस UBS स्कूल कुशिवली येथे सर्व कामगारांचे या ठिकाणी उपोषण सुरू आहे. या उपोषण स्थळाला या ठिकाणी भेट देताना पहिल्यांदा कामगारांचे प्रश्न काय आहेत हे आपण जाणून घेतले. त्यानंतर मॅनेजमेंटसोबत आम्ही चर्चा केली. कॉलेजने त्या ठिकाणी असणाऱ्या 65 कामगारांपैकी 36 कामगार हे ऑलरेडी त्या ठिकाणी परमनंट आहेत आणि बाकी कामगार त्या ठिकाणी ऑन रोल त्या ठिकाणी नाही आहेत. परंतु कंपनीने आणि या कॉलेजने काय केलं होतं की आत्ता जे पेरोलला कामगार आहेत ते कामगार देखील थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट लावून सर्व 65 कामगारांना त्या ठिकाणी शिफ्ट करून यांना कंत्राटी कामगार त्या ठिकाणी करणार होते. जर त्या ठिकाणी गेली 18 वर्षे कामगार 36 कामगार त्या ठिकाणी काम करत आहेत, उर्वरित कामगार काम करत आहेत, तर त्यांना ऑन रोल असून थर्ड पार्टी आणण्याची गरज याच्यामध्ये काहीच नाही आहे. हीच मागणी सर्व कामगारांनी आमच्याकडे दिली होती. ती मागणी आम्ही त्यांच्यासमोर ठेवली आहे. आणि त्याचबरोबर स्वच्छतेचा प्रश्न असेल, कामगारासारखी त्या ठिकाणी वागणूक न मिळवता एखादा रोजंदारीप्रमाणे त्या कामगारांना राबवून घ्यायचं काम ही मॅनेजमेंट त्या ठिकाणी करत होती. परंतु त्यांचा पाणी प्रश्न असेल, जेवणासाठीची कॅन्टीनमध्ये असलेली व्यवस्था असेल किंवा इतर काही कामगारांसंदर्भातील प्रश्न असतील, मग तो PF असेल, SIC असेल, या सर्व गोष्टींची चर्चा त्यांच्यासोबत त्या ठिकाणी केलेली आहे. आम्ही आता सर्वपक्षीय त्या ठिकाणी मॅनेजमेंटसोबत बसलो होतो. तर कंपनीने हा विषय त्या ठिकाणी मान्य केला की आम्ही थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट न घेता आम्ही आमच्याच पेरोल त्या ठिकाणी कामगार ठेवू आणि उर्वरित जे काही कामगार त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टवरती काम करत आहेत किंवा ऑन रोल नाही आहेत ते कामगारसुद्धा त्या ठिकाणी आम्ही ऑन रोल करून घेऊ. आणि या संस्थेचे जे काही संचालक आहेत तरुण आनंद सर, त्यांनी आम्हाला 1 दिवसाचा त्या ठिकाणी वेळ दिलेला आहे की 1 दिवस चर्चा करून आपण बुधवारी यावर बसून जो काय निर्णय तो पूर्णतः त्या ठिकाणी आम्ही मार्गी लावू. माननीय आमदार महेंद्र थोरवे यांचं देखील तरुण आनंद सरांसोबत फोनवरून या ठिकाणी बोलणं झालेलं आहे. तर नक्कीच हा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागेल आणि या कामगारांवरती होणारा हा जो अन्याय नक्कीच दूर होऊन त्यांना न्याय देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू. याच्यामध्ये काय होतं की मागच्या वेळेस चर्चा झाल्या, बैठका झाल्या, परंतु त्या ऑन पेपर घेतल्या गेल्या नाही. त्याच्यामध्ये प्रशासन नव्हतं, त्याच्यामध्ये लेबर कमिशनर नव्हते, पोलीस प्रशासन नव्हतं किंवा तहसीलदार साहेब नव्हते. आता जी काय चर्चा झालेली आहे ती त्यांच्यासमोर झालेली आहे आणि त्यांच्यासमोर झालेली चर्चा असेल किंवा सर्वपक्षीय त्या ठिकाणी नेते असतील, शिवसेना म्हणून आम्ही त्या ठिकाणी असू, तर ही चर्चा आता फायनल झालेली आहे. ही चर्चा अशी झालेली आहे की भविष्यामध्ये या कामगारांना ही गोष्ट किंवा पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, नक्कीच या ठिकाणी आम्ही सांगू शकतो. युनिव्हर्सल AI युनिव्हर्सिटीमध्ये च्या विरुद्ध सुरू असलेल्या उपोषणाबाबत प्रशासनाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये तालुक्याचे तहसीलदार जाधव साहेबसुद्धा उपस्थित होते, पोलीस खात्याचे पोलीस इन्स्पेक्टर उपस्थित होते, मग कामगार उपायुक्त उपस्थित होते. यांच्या माध्यमातून युनिव्हर्सिटीच्या HR मॅडम होत्या आणि त्यांच्याशी साधक बाधक चर्चा झाली. त्यामध्ये ज्या आपल्या कामगारांच्या मुख्य मागण्या होत्या त्या मगाशी मी तुम्हाला माझ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं, त्या मागण्या त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात मान्य केलेल्या आहेत. परंतु त्यांच्या युनिव्हर्सिटीचे जे व्यवस्थापक आहेत, जे MD आहेत, ते बाहेरगावी असल्यामुळं त्यांनी 1 दिवसाचा आपल्याकडे टाईम मागितलेला आहे आणि परवा बुधवारी या विषयावर पुन्हा बसून ज्या आमच्या मागण्या आहेत त्या कामगारांच्या मागण्या ते नक्की मान्य करणार असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. तोपर्यंत आम्ही जे आमरण उपोषण होतं ते आता सध्यापुरतं मागे घेऊन आमच्या कामगारांचं साखळी उपोषण मात्र 2 दिवस आम्ही सुरू ठेवणार आहेत आणि परवा बुधवारी आम्ही सर्व पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी पुन्हा बुधवारी इथे येऊन व्यवस्थापनाशी बोलून या विषयाला मार्गी लावणार आहेत. त्या स्वरूपातसुद्धा आम्ही उपोषणाला बसलो असता 36 कामगारांनी त्यांनी परमनंट केलं होतं आणि आता उर्वरित मला वाटते काहीतरी 23-24 जे एम्प्लॉय आहेत त्यांना परमनंट करण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने आमची मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण करतील असा आम्हाला विश्वास आहे. आपण प्रशासनाच्या सोबत
त्यांचं एच आर मॅनेजमेंट होतं. आम्ही सर्व पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी होते. त्यांच्यासोबत त्यांच्या सर्वांच्या समोर ते आश्वासन दिले. नाही दिलं तर आमचं उपोषण सुरूच आहे, बंद झालेलं नाही. ते आम्ही बुधवारपासून पुन्हा सुरू करणार. कामगारांना त्यांनी मागच्या वेळी परमनंट केलेले आहेत. आणि आता हे त्यांना लेटर देणार का कसं का लेखी स्वरूपात देणार का कशी मागणी आता 36 कामगारांना परमनंट पूर्ण पहिलेच केलेले आहेत. आता राहिलेले काही 24-25 काही असतील त्यांना सुद्धा ते लेटर देऊन परमनंट करून घेणार. एकूणच प्रशासनाला दिलेली मुदत संपल्यानंतर काय निर्णय होतो याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी भडकण्याची चिन्ह आहेत. ज्ञानेश्वर बागडे, विकासनामा, कर्जत. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.